Hello students, welcome back to our YouTube channel Sarika Teacher. Today we are going to learn a new poem भारत देश महान from standard 8. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी ची कविता क्रमांक 1 भारत देश महान बघणार आहोत. सर्वप्रथम आपण कवितेचे जे कवी आहेत माधव विचारे यांचा परिचय बघूयात. माधव विचारे प्रसिद्ध कवी व लेखक. त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहे. देशभक्तीने ओतप्रोत भरलेल्या रचना हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहेत. म्हणजे देशभक्तीचे जे काही कविता आहेत ते त्यांनी जास्तीत जास्त लिहिलेल्या आहेत. हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित असलेल्या आणि गंगा यमुनेमुळे सुपीकतेचे वरदान लाभलेल्या भारतभूमीला शौर्याची आणि पराक्रमाची मोठी परंपरा लाभलेली आहे. या प्रस्तुत गीतामध्ये कवीने आपल्याला समता आणि विश्वशांती ही मूल्ये जपण्याचा संदेश दिला आहे. प्रस्तुत गीत हे गीतपुष्पांचा फुलोरा या संपादित काव्यसंग्रहातून घेतलेले आहे. तर भारत देशाप्रती असलेले प्रेम, कवीचे जे भारत देशाप्रती जे प्रेम आहे ते या कवितेमध्ये ओसंडून वाहत आहेत. तर चला आपण स्टार्ट करूया. काय म्हणत आहेत? चला चला हो एकमुखाने गाऊ एकच गान, भारत देश महान, भारत देश महान. यामध्ये कवी आपल्याला सांगत आहे की आपण सर्व एकत्र मिळून गाऊयात. आपण सर्व एक समान आहोत एकमुखाने. ओके, तर एकमुखाने म्हणजे सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारत देशाची जी महती आहे ती आपण गायची आहे. हिमालयाची हिमशिखरे ती भारतभूच्या शिरी डोलती, गंगा यमुना आणि गोमती घालती पवित्र स्नान. तर हिमालयाची हिमशिखरे ती हिमालय, तर हिमालयाच्या ज्या पर्वतरांगा आहेत, हिमशिखरे, हिम म्हणजे काय तर बर्फ, शिखरे म्हणजे रांगा असतात, त्या म्हणजेच हिमालयाच्या ज्या उंच पर्वतरांगा आहेत ज्या पूर्ण बर्फाने व्यापलेल्या आहेत त्यात भारतभूच्या शिरी डोलत आहेत. शिरी म्हणजेच काय तर डोक्यावरती असं म्हणूयात. म्हणजेच तुम्ही जर भारताचा नकाशा बघितला तर उत्तरेला ज्या हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत, ओके, तेच कवी आपल्याला इथे सांगत आहेत की जणू ही हिमालयाची हिमशिखरे भारतभूच्या शिरी डोलत आहेत असे वर्णन कवी इथे करत आहेत. गंगा यमुना आणि गोमती घालती पवित्र स्नान. स्नान घालणे म्हणजे काय तर आंघोळ घालणे. कवी इथे सांगत आहे की गंगा यमुना आणि गोमती या नद्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहत येतात. त्याच्यामुळे काय तर जणू काही या नद्या आपल्या पूर्ण भारतभूमीला पवित्र स्नान घालत आहेत. इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा, समतेचा आणि विश्वशांतीचा जागवी राष्ट्राभिमान. ओके, तर इतिहास नवा हा बलिदानाचा. इथे कवी काय सांगत आहेत विद्यार्थ्यांनो की इतिहास नवा हा बलिदानाचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा. तुम्हाला माहिती आहे की जो आपला इतिहास आहे तो मर्द मावळ्यांपासून ते स्वातंत्र्यापर्यंत, भारत देश स्वतंत्र होईपर्यंत जे काही स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले आहेत त्यांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा इतिहास आहे. शिवाजी महाराज यांच्या शौर्याचा व पराक्रमाचा जो इतिहास आहे तो कवी इथे आपल्याला आठवण करून देण्याचा प्रयत्न करीत आहेत. समतेचा आणि विश्वशांतीचा जागवी राष्ट्राभिमान. आपण समतेचा आणि विश्वशांतीचा म्हणजेच आपण असे म्हणूयात की भारत हा जगात एकमेव देश असा आहे की ज्यामध्ये काय आहेत, विविध धर्म आहेत, परंपरा आहेत, जात आहेत, अनेक भाषा बोलणारे म्हणजे वेगवेगळ्या प्रथा परंपरा जपणारे लोक इथे आहेत, अनेक भाषा बोलणारे लोक आहेत. तर असे विविधता असणारे लोक एकट्या भारत देशामध्ये आहे. या जगाच्या नकाशावर असा कोणताही देश नाही की जिथे वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक एकत्र राहतात. त्यामुळे समतेचा आणि विश्वशांतीचा जागवी राष्ट्राभिमान म्हणजेच आपल्याला आपल्या भारताचा जो अभिमान आहे तो याच गोष्टीमुळे सुद्धा आपल्याला वाटतो. शौर्याने जे वीर चिरले रणांगणी ते पावन झाले, भारतभूचे स्वप्न रंगले चढुनी उंच निशाण. तर इथे कवी बघा काय म्हणत आहेत की शौर्याने जे वीर चिरलडले म्हणजे ज्या वीरांच्या शौर्याने, बलिदानाने आपण भारत देशामध्ये आता सुरक्षित आहोत त्यांची ओळख आता तुम्हाला इथे करून दिली जात आहे.
आपल्या अगदी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांपासून ते आता जे सीमेवर राहून आपल्या भारतभूची रक्षा करत आहेत, म्हणजे असे बरेचसे योद्धे आहेत की ज्यांनी आपल्या जीवाचे त्याग करून भारतभूचे रक्षण ते करत आहेत किंवा करतात. तेच कवी इथे आपल्याला सांगत आहेत की शौर्याने जे वीरची लढले रणांगणी ते पावन झाले. भारतभूचे स्वप्न रंगले चढुनी उंच निशान. आणि आपल्या भारतभूमीमध्ये इतके स्वातंत्र्यप्रेमी देशप्रेमी आहेत की त्यांच्या त्या बलिदानाचा, शौर्याचा, त्यांच्या पराक्रमाचा जो इतिहास आहे त्यामुळे आपण या भारतभूमीमध्ये राहत आहोत. आणि आज आपल्या भारताचा मान सन्मान जो आहे तो सर्व काही फक्त याच गोष्टीमुळे. सो या कवितेतून कवी आपल्याला सांगत आहेत की माझा भारत देश हा महान आहे. या कवितेतून कवी हा संदेश देत आहेत, एकतेचा संदेश देत आहेत की एवढी विविधता भारत देशामध्ये असून सुद्धा आपण काय आहोत, एक आहोत. आणि माझा भारतावर काय आहे, अभिमान आहे. मी भारतीय असल्याचा मला अभिमान आहे. ओके, ही पोयम इथेच संपते. आय होप तुम्हाला ही कविता समजली असेल. तेव्हा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.